तर झाला बघा माझा स्वयंपाक. तर बाणूची चपाती राहिली शेवटची. तर बाणूची चपाती कशी करते मी तुम्हाला दाखवते. तेल लावायचं ते तर सगळेच करतो आपण म्हणा, पण आपण जे चपात्या करतो ते पातळ करतो बरोबर. याच्यात तेल भरले मी, तेल आणि कोरडं पीठ. तेल आणि कोरडं पीठ भरले. आता तुझी चपाती लाटून घेते. कसं आहे माहिती आहे का, तिला सकाळनं चपाती, संध्याकाळनं, दुपारनं बिस्किट, संध्याकाळनं बिस्किट. मस्त म्हणलं होतं ज्यूस काढावा, पण मिक्सरचं भांडं पण झालंय खराब. बारकच चालू आहे मिक्सर भांडं, आणि मोठं फिरतच नाही. काय करावं, एक तरी कुठं नाही. बाईच्या जातीला लय म्हणजे लय आई तर झाली का नाही, ती पूर्ण होऊन जाते, बदलूनच जाते. काम नाही ती, काय नाही ती, कसं माणसाने जगावं. गरीबाचं लय अवघड. त्याला काय रिकामाच आहे कुत्रा. तुम्ही सांगा मला किती राग येत असेल ओ भावा बहिणी. बोलतो ती माणूस असलं का नाही लय पोपटावणी भाषा बोलतो. कोण असलं सांगा म्हणून लय भारी बोलतो. असं की माणसाला वाटून द्यावा की खरंच याच्यात गुण लय भारी येत. फोन नंबर घेतला, फोन पे नंबर दे, फोन नंबर दे, पैसे टाकतो. फुल नाही फुलाचे पाकळे टाकतो म्हणा. हार कुत्र्या, मला माहिती आहे की तुझी लायकी तू टाकतच नसतो म्हणून, पण माझं कोण खरं धरत नाही भावा बहिणींनो. काय माहितीये का, जे खरं असतं का नाही त्याला खोटं ठरवतात, आणि जे खोटं असेल त्याला रिटून बोलते. जिंदगी अवघड आहे जगणं. हे काळ असला आलाय, अजून पुढचा काळ कसा येतो माहितीये का आपल्याला. कुणी विचार केलाय का. आताची पोरं मोबाईल आणि टीव्हीने किती बिघडली. भरपूर अशी लेकरं आहेत की अभ्यास न करणार, भरपूर लेकरं आहेत ती. एवढी लेकरं सुद्धा आमच्या इथे दारू पिते ती, गांजा ओढते ती, सिगरेट ओढते ती. हे बघू शकता अशा चपात्या बनवल्यात मी. आणि बाणाची हो का किती जाड बनवली बघितलं का. बघा बाणाची चपाती बघा अशी घ्यायची. लय पोर आहे. मला एवढं वाईट वाटतं लेकरं बघून का, तर आपण मी बोलायचं ती, पण आपला जेवढा अधिकार आपल्या लेकरांवर असतो तसं दुसऱ्याच्या लेकरांवर अधिकार आपला नसतो. बरोबर आहे का नाही. तुम्हाला काय वाटतं. जेवढं आपण आपल्या लेकराला हाणू शकतोय, बोलू शकतोय हक्काने, तेवढं आपण दुसऱ्याच्या लेकराला बोलू शकत नाही. मग आता भरपूर अशी लेकरं आहेत आमच्या गावात की त्यांना वळणं नाही, एवढी लेकरं भांडण तर एवढं आहे का नाही. रोज भांडण आहे, रोज गावात भांडण आहे. लेकरावून भांडण रोज आहे. कसं काय करावं, कसं जागावं माणसं. मी काय म्हणते, लेकरांनी पुढचं भविष्य बघावा, विचार करा की बाबा आपल्याला मोठं व्हायचंय, एवढंच राहायचं नाही. मोठं होऊन आपल्याला आईबाप सांभाळायच्यात. कारण ती त्यांचाच विचार करत नाही, तर आईबापाचा कधी विचार करायचा.
ती त्यांचाच विचार करत नाही ती तर आई बापाचं सोडा. अवा बानूची चपाती बघितलं का? बघा आता या हाताला एवढं भाजलंय मला म्हणून मी तुम्हाला उलटण्यावर दाखवतीये, तरी पण दाखवते मी तुम्हाला बघा. ही बानूची चपाती जाड अशी बघा. येतात का चपात्या मला? आणि गावाकडे कसं जाड चपात्या जास्त बघा, असं ठेवायचं बानूची चपाती. गावाकडे कसं जास्त म्हणाय गेलं तर संस्कार आणि खाणं पिणं लेकरांवर लक्ष दिलं, पण इथं तसं म्हणाय गेलं का नाही तर लेकरांच्या पण चुकत नाही का माहितीये का? रोज मेन काय चुकतंय आई बापाचं चुकत आहे. कारण इकडे झुगारले आहे. झुगार झाली की दारू. त्या आई म्हणणाऱ्याने कामाला जायचं, घर भागवायचं, घरातलं भागून लेकरा बाळाचं बघायचं. तर लेकरा बाळाचं बघायचं तिनं बिचारीने, आणि वरनं तिला अजून काय म्हणायचं, तू काय करती, तुला लेकरं सांभाळणं होत नाही. अरे का तर ती बाई असती आणि गडी असतो ती बोलतो, आणि बाई पण बोलते एखादी, पण तिथं गरीब बाई असेल ना तिथं ती बाई कशी बोलेल? भात रात्रीचा गरम करून घेतली. कसं आहे माहितीये का, आता आपल्याला खायला भेटलं म्हणून आपण उद्याचा विचार करूनच फेकून द्यायचं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कारण शिळं पाक खाण्याने काय मरत नाही, म्हणून तर अशी आहे मी. हे जे लागलंय का नाही, माझा ऍक्सिडेंट झालता लय दिवस झालं. बानूचं माझा गाडीहून पडली होती, गाडीहून पडली होती त्यामुळे बानूला 2 तास पडलं आणि मला बघा एवढं लागलं, सगळं मास गोळा झालंय. ही वेळ लय मोठी गेली माझ्या, लय मोठी वेळ गेली. माझ्या जीवनात लय भरपूर संकट असते, त्या संकटाला साथ देऊन पुढं चालावं लागतं. जर त्या संकटाला भिवून तर आपण त्या गोष्टी नाही केल्या, नको बाबा की आपल्याला हे होतंय, तर जगणं लय मुश्किल आहे गावात नाही सगळीकडेच. म्हणतात ना, देव देव देतो घे तुझी, देवाला ना पदर नाही घ्यायला असं मन आहे. धागला की का फेकून द्यायचा होता. तेल आहे का? हो का? तर चला, खेड्या वावाला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. झालाय स्वयंपाक, आता धुणं हे आहे, बानूला जेवण. तर बाय.